कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून आता पोस्टर वॉर सुरू झालंय। हद्दवाढ व्हावी यासाठी शहरामध्ये अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेले आहेत। तर आता हद्दवाढीला विरोध करण्यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा त्याच पोस्टर्सनी उत्तरं दिली आहेत। पोरगं राहिलं उपाशी, पाहुण्याला आवतन तुपाशी असं म्हणत आधी शहरात मूलभूत सुविधा द्या, नंतर हद्दवाढ करा अशा आशयाचे हे फलक लावले। शहरात सुद्धा अनेक ठिकाणी हद्दवाढ व्हावी यासाठी फलक, पाणी आमचं, दवाखाना आमचा, शाळा कॉलेज आमचं आणि मापबी आमचीच काढता भैराव, हे काय बरं नवराव असं म्हणत शहरवासियांनी सुद्धा फलक लावले। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत यांच्याकडून। शेखर, हे पोस्टर वॉर पाहायला मिळतंय, काय आणखी तपशील आहेत, काय नेमकं बॅनरवरचे आणखी आशय कोल्हापुरात पाहायला मिळतात? रिद्धी, कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा मुद्दा आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा। ज्या शहराची हद्दवाढ 1 इंचानंही वाढलेली आहे, त्यासाठीच हा लढा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून शहरवासी देत आहेत। आणि त्याला विरोध जो आहे तो ज्या आजूबाजूला जी गावं आहेत ती मात्र मोठ्या प्रमाणात त्याला विरोध करतायत। त्याचं कारण म्हणजे शहरामध्ये मूलभूत सुविधा नाहीत, मग आम्हाला त्या शहरामध्ये कशाला घेता, अशा पद्धतीची ही सगळी म्हणणं जे आहे ते या सगळ्या गावकऱ्यांचं आहे। आणि यावरूनच आता पुन्हा एकदा जेव्हा हद्दवाढीचा प्रश्न समोर आलेला आहे, तेव्हा पुन्हा एकदा हा वॉर जो आहे तो पोस्टरच्या माध्यमातून आता समोर येताना पाहायला मिळतो। एकीकडे आपण बघितलं तर कोल्हापूर शहरात शहर हद्दवाढ कृती समिती एक आहे आणि गावांची जे गावं या शहरामध्ये घेण्यासाठी प्रस्तावित आहेत त्या गावांची मात्र एक हद्दवाढ विरोधी कृती समिती आहे। या दोन समितींच्या माध्यमातून हे पोस्टर वॉर जे आहेत ते पाहायला मिळतात। आज देखील आपण बघितलं तर कोल्हापूर शहरात जे लावलेले बॅनर आहेत त्यामध्ये अनेक सोयी सुविधा ज्या आहेत त्या ग्रामीण भागातील जी गावं आहेत आजूबाजूची ती घेत आहेत, मात्र ते कोल्हापूर शहराला नावं ठेवतात अशा पद्धतीचं पोस्टर आहे। तर दुसरीकडे आता कोल्हापूर पोस्टर्सवर केलेल्या मागण्यांची आता कशा पद्धतीने दखल घेतली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।